नमस्कार सगळ्यांना, मी सीमा. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आज मी माझं दिवसभराचं रुटीन शेअर न करता रात्रीचं रुटीन शेअर करणार आहे. आजच्या रुटीनमध्ये बरंच काही तुम्हाला शिकायला देखील मिळेल आणि पाहायला देखील मिळेल. आपण ज्या गृहिणी असतो ना, एक काम करत असताना त्यासोबतच 3 ते 4 कामं आपण बाजूला करत असतो आणि तसं करतो म्हणूनच आपली कामं जी 3 ते 4 तास लागणार असतात ती कामं आपण झटपटरित्या 2 तासामध्ये करून मोकळे होतो. तर आता इथे ना आज मी गावरान मेनू बनवणार आहे, कारण की 2 ते 3 दिवसापासून म्हणजे डोक्यामध्ये चाललेलं आहे, कारण की तोंडाला चव नाहीये, सर्दी वगैरे झालेली आहे आणि मग म्हटलं की तेच तेच मिळमिळीत जेवण खाऊन कंटाळा आला. मग म्हटलं की चला आज आपण मस्तपैकी गावरान चटकदार आणि झणझणीत असं काहीतरी बनवू. तर काही नाही, इथे मी मसाल्याचा डब्बा उघडला तर मला समजलं यातलं जिरं आणि मोहरी संपलेलं आहे. लागलीच मी लगेचच ते डब्यामध्ये भरून घेतलं, कारण की उद्या सकाळी मुलाचा डब्बा जेव्हा बनवायला मी उठेल त्यावेळेस ह्या गोष्टी आपल्याला लागतातच आणि म्हणून त्याची तयारी मी रात्रीच करून घेतली. डब्यामध्ये जिरं आणि मोहरी घालून घेतलं. गॅसवर मी पॅन गरम करत ठेवलंय आणि तोपर्यंत ते पॅन एकीकडे गरम होतंय. आणि आज मी बनवणार आहे झुणका आणि भाकरी. तर खूप छान लागतं पातळ झुणका आणि भाकरी. थोडंसं तिखटच बनवणार आहे, म्हणजे चरचरीत असं तोंडाला चव येईल थोडीशी. तर फोडणीला मी काय टाकलं, जिरं, मोहरी, थोडंसं हिंग घातलं, कढीपत्ता घातला, हिरवी मिरची आणि कांदा छान असा फ्राय करत ठेवलेला आहे कढईमध्ये आणि त्यातच थोडीशी हळद देखील घातली. आता पातळ झुणका करायचा आहे तर मग एका बाउलमध्ये मी 1.5 चमचा इतकं बेसन पीठ घेतलं आणि ते आता व्यवस्थित मी पाण्यामध्ये मिक्स करून घेते. बऱ्याचदा असं होतं की पातळ झुणका बनवत असताना या झुणक्यामध्ये गाठी होतात आणि त्या गाठी होऊ नये म्हणून मी काय करते, ही जी पॅनमध्ये फोडणी दिली होती त्यामध्ये मी पाणी घातलं, जवळपास लहान अर्धा ग्लास घातलेला आहे आणि ते तोपर्यंत तिकडे उकळतोय तोपर्यंत इथे मी बेसन पीठ बाउलमध्ये काढून घेतलेलं त्यामध्ये पाणी घालून त्याचा व्यवस्थित घोळ बनवून घेणार आहे. म्हणजे बेसन पिठाच्या गाठी मी या बाउलमध्ये आधीच सगळ्या मोडून घेते. आता हे व्यवस्थित मिक्स झालं की लगेचच पाण्याला थोडीशी उकळी फुटली की लगेचच मी हे जे पिठाचं मिश्रण आहे ते यामध्ये घालणार आहे आणि आपल्याला त्याला व्यवस्थित ढवळत राहायचे, म्हणजे याच्या गाठी तयार होत नाहीत. पाण्यामध्ये घातल्याबरोबर आपल्याला यामध्ये चमचा थोडासा ढवळून घ्यायचा आहे आणि आता पातळ झुणका हवा आहे त्यामुळे यामध्ये थोडंसं जास्तीचंच पाणी घालायचं, कारण की त्याला एकदा उकळी फुटली ना की लगेचच तो घट्ट बनायला लागतो. आता इथे मी त्याला एका गॅसवर शिफ्ट केलं आणि दुसऱ्या गॅसवर मी तवा ठेवलाय आणि लगेचच भाकरी करून घेते. तो खूप साधा सोपा पातळ झुणका, ज्वारीची भाकरी आणि आज मी खरडा बनवून घेणार आहे. तर आता हा पुन्हा मी झुणका एकदा हलवून घेतला, म्हणजे गाठी तयार झाल्या नाही पाहिजेत. तर आता हे व्यवस्थित आता इथे तयार होतोय तोपर्यंत तवा देखील बाजूला तापतोय आणि आता तापलेल्या तव्यावरती गरमागरम ज्वारीची भाकरी आपण करून घेऊया. तर भाकरी आज मला जवळपास 3 ते 4 कराव्या लागतील, कारण की सकाळची चपाती वगैरे असं काही शिल्लक नाहीये, फक्त थोडीशी सुकी भाजी आणि भात शिल्लक आहे. त्यामुळे मग विचार केला की थोडासा झुणका केला आणि भाकरी केली की कामच होऊन जाईल, कारण की भात वगैरे आता काही मला लावायचा नाहीये. तर भाकरीचं पीठ मळून घेते पटकन आणि गरमागरम भाकरी तयार झाल्यानंतर लगेचच आम्ही जेवायला बसणार आहोत. तर हा झुणक्याला खूप छान अशी उकळी फुटली होती, पण पीठ सारखं बाहेर उडत होतं आणि हातावर देखील ते पीठ उडलं, म्हणून मी त्यावर लगेच झाकण ठेवलं. बाजूला गरमागरम ज्वारीची भाकरी होते. पातळ झुणक्याबरोबर चुलीवरची जर भाकरी असेल ना, तर मस्त अशी चुलीची चव अशी लागते त्या भाकरीला आणि मस्त जेवण जातं. तर आता इथे भाकऱ्या देखील होत आहेत आणि मस्त बघा भाकरी अशी तवा भरून केलेली आहे. एकच भाकरी खाल्ली की पोट भरून जाईल. असं लहान लहान भाकऱ्या मी काय करत बसत नाही. मस्त टम्म अशी भाकरी फुगलेली आहे, काढून घेते आणि पटापट त्या 2 ते 3 भाकरी ज्या बाकी आहेत त्या पटकन मी करून घेणार आहे. तर आज मी बनवणार आहे हिरव्या मिरचीचा ठेचा, ज्याला आपण खरडा म्हणतो. तर साधारणपणे माझी आजी कशी बनवते तर ते मी इथे आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते. माझी आजी आणि माझी मम्मी दोघीही एकसारख्याच पद्धतीचा खरडा करतात आणि इकडे माझ्या सासरी थोडासा वेगळ्या पद्धतीचा खरडा बनवला जातो. त्या खरड्यामध्ये ना, म्हणजे कोल्हापूर भागामध्ये थोडंसं जिरं घातलं जातं, कोथिंबीर घातली जाते,
शेंगदाणे वगैरे पण घातले जातात आणि माझी आजी जी बनवायची ना तर त्याच्यामध्ये जिरं आणि कोथिंबीर वगैरे असं काही घातलं जात नाही। तर इथे मी तव्यामध्ये ना मिरच्या भाजत ठेवल्या, सोबतच लसूण घातलेला आहे, थोडंसं मुठभर शेंगदाणे घातलेले आहेत, एक लहान कांदा घातलेला आहे चिरून, एकदम लहान जो आपण पातीचा कांदा घेतो तितका, आणि अर्धा टोमॅटो घातलेला आहे। छान असं लालसर भाजून घ्यायचं, यातच लसूण घालायचा म्हणजे भाजताना तो थोडासा मऊ होतो। तर आजचा खरडा काही मिक्सरमध्ये बनवणार नाहीये आणि खलबत्ता आहे तो खूपच लहान आहे, त्याच्यामुळे आज मी खरडा हा तव्यातच रगडून घेणार आहे। तर हे व्यवस्थित भाजल्यानंतर काय केलं, गॅस इथे मी स्लो केला होता, तर यावरती ना आता गॅस बंद करायचा आहे आणि यावरती भाकरी झाकून ठेवायची। तर माझी आजी अशीच करायची, हे भाजत आलं की चूल वगैरे विझवायची आणि त्यावरती ना या खरड्यावरती भाकरी अशी उलटी घालून ठेवायची। तर भाकरीच्या खाली हा खरडा झाकला जातो आणि वाफेने ह्या मिरच्या ज्या असतात त्या हे व्यवस्थित परतून झालंय, यावरती आता मी भाकरी ठेवून घेते म्हणजे भाकरीच्या खाली ह्या ज्या मिरच्या आहेत थोड्याशा अशा मऊ पडतात आणि रगडायला आपल्याला सोपं जातं। तोपर्यंत इथे किचनचा जो ओटा आहे तो व्यवस्थित क्लीन करून घेते। तर आपण महिला, आता इथे माझा स्वयंपाक झालेला आहे, खरडा इथे मी बाजूला ठेवलेला आहे भाकरीच्या खाली आणि गॅस वगैरे आता पुसून घेते, किचनचा ओटा साफ करते, म्हणजे एका वेळेला माझी 2 ते 3 कामं चाललेली आहेत आणि सोबतच बाहेर मी एडिटिंगचं काम देखील माझं चालू आहे। तर आता हे व्यवस्थित क्लीन झाल्यानंतर हा खरडा जो आहे तो मी रगडून घेणार आहे। जवळपास 5 ते 10 मिनिटांनंतर आता मी पुन्हा किचनमध्ये आलेली आहे आणि आता हा जो खरडा आहे आपल्याला व्यवस्थित रगडून घ्यायचा आहे। तर आता तवा देखील गार झालेला आहे, त्याच्यामुळे मिरच्या लसूण देखील व्यवस्थित गार झालेलं आहे। कॉटनच्या कपड्यावरती हा तवा ठेवलाय आणि आता पेला, ग्लास किंवा मग जे काही आपल्या हाती लागेल तांब्या वगैरे, तर त्याने रगडून घ्यायचे। चवीनुसार मीठ घातलंय आणि आता हा खरडा जो आहे तो व्यवस्थित रगडून घेणार आहे। खरं सांगते, खलबत्त्यामध्ये आणि रगडून घेतलेला जो खरडा असतो तर ह्या दोघांची टेस्ट इतकी छान लागते ना, तसं आपण मिक्सरमध्ये जर फिरवलं ना तर त्याची टेस्ट इतकी काही म्हणजे इतकी चवदार लागत नाही। तर आता हे व्यवस्थित रगडून घेते। तव्यावरती रगडायला थोडासा वेळ जास्त लागतो कारण की यामध्ये आपण शेंगदाणे घातलेत, लसणाच्या पाकळ्या देखील थोड्याशा मोठ्याच घातल्या होत्या आणि ह्या ज्या मिरच्या मी घातल्या होत्या त्या थोड्याशा ना सुकल्यासारख्या झाल्या होत्या, थोडासा वेळ लागेल पण तयार होणारा खरडा तितकाच चवदार होईल। तर आता हे तयार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। तर जवळपास 4 ते 5 मिनिटं हा खरडा मी व्यवस्थित रगडून घेतलेला आहे आणि मिरच्या, शेंगदाणे व्यवस्थित एकजीव झालेले आहेत। आता हा तयार झाल्यानंतर मी लगेचच एका वाटीमध्ये काढून घेते, कारण की असं म्हणतात की लोखंडी भांड्यांमध्ये काही भाज्या किंवा आमट्या किंवा खरडा वगैरे जर बनवला तर लगेचच काढून घ्यायचं, कारण की काय आहे त्याच्यामध्ये लोह उतरतं जास्तीचं आणि त्याचा जो कलर आहे भाज्यांचा किंवा खरड्याचा तो काळपट पडतो, म्हणून मी याला लगेचच काढून घेते। आता हे तयार झालंय। तर आता हा खरडा वाटीमध्ये काढून घेते। तर वाटीभर खरडा बनवून घेतला ना, आठवडाभर हा खरडा जातो। फ्रीजमध्ये ठेवायचं याला, कारण की यामध्ये आपण टोमॅटो देखील घातलाय, बाहेर जर ठेवला तर हा खरडा खराब होईल। तोंडी लावायला खूप छान प्रकार आहे, कधी एखादी भाजी नसेल तर पूर्ण जेवण या खरड्यावरती आपण करू शकतो आणि सोबत दही। तर आता हे झालेलं आहे आणि तवा मी पूर्णपणे रिकामा केलाय। आता जी भाकरी मी या मिरच्यांवर अशी घातली होती उलटी, तर तीच भाकरी मी आता काय करते, या तव्यावरती अशी ठेवून पूर्णपणे या भाकरीने हा तवा पुसून घेते, म्हणजे जो काही तेलकट, लसणाचा, कांद्याचा जो पण काही स्वाद फ्लेवर असेल ना या तव्याला लागलेला, तो सगळा मी या तव्याला काढून घेते। आणि अशीच भाकरी माझी आजी काय करायची, तव्यावरती पुसून घ्यायची आणि त्याच भाकरीचा रोल करून आम्हाला खायला द्यायची। तर खूप छान लागायची, म्हणजे जास्त काही तिखट होत नाही ही भाकरी, पण मस्त चवदार अशी लागते। थोडंसं मिरच्यांचं तेल असतं तव्याला लागलेलं आणि लोखंडी तव्यावरचा खरडा जो म्हणाल ना, अप्रतिम असा लागतो। तर आता इथे स्वयंपाक सगळा झाला। आता दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळची तयारी चालू आहे। तर उद्या सकाळी काय द्यायचं डब्याला, तर म्हणून मी इथे ना चवळी भिजत घातली आणि सोबतच मटकी देखील भिजत घालणार आहे, कारण की 2 ते 3 दिवसापासून मी विचार करते की हे कडधान्य भिजत घालायचंय, लक्षात येतंय पण ऐन वेळेला मी विसरून जाते, म्हणून मग आता काय केलं, मटकी पण टाकणार आहे भिजायला आणि चवळी पण घालणार आहे भिजत। तर मग चवळी कशी आहे उद्या सकाळी डब्याला होऊन जाईल आणि मटकीला तोपर्यंत छान असे दुसऱ्या दिवसापर्यंत मोड येऊन जातील। तर हे 2 कडधान्य टाकलेत भिजायला, तर दुसऱ्या दिवशीची तयारी देखील मी आत्ताच करून घेतली।
तर आता जेवायला घेते. ताटामध्ये घेतलेली आहे खरडा लावलेली भाकरी, जी आपण तव्याला पुसून घेतलेली. सोबतच खरडा घेतलेला आहे आणि आता इथे पातळ गरमागरम झुणका. तर या झुणक्यामध्ये ना मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली, मिक्स केलीच नाही. मिक्स करून घेते आणि आता जेवायला घेते. तर या जेवायला सगळेजण. आता हे सगळं आवरून घेते, झाकून ठेवते लगेचच. भात देखील आहे, ज्याला आवडेल तो झुणक्याबरोबर भात खाईल. तर गरमागरम झुणका पातळ आणि भात छान लागतं. सगळ्यांचं जेवण झालं आणि आता इथे किचन देखील मी आता सगळं पुसून घेतलेलं. तर भांडी बघा इतकी पडलेली आहेत. तर आता किचन मधलं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे ही भांडी सिंक मध्ये पडलेली सगळी भांडी घासून घेते, म्हणजे सकाळी उद्या उठल्यानंतर मला माझं किचन स्वच्छ दिसलं पाहिजे. सिंक मध्ये एक जरी भांडं असेल ना तर कंटाळा येतो कामं करायला. आता हे सगळी भांडी घासून घेते, म्हणजे जी झुरळ वगैरे जी होणार असतात तर ती होत नाही, ती ही काळजी घ्यायची. झोपायला जायच्या अगोदर किचन स्वच्छ केलंच पाहिजे. किचनचा ओटा गॅस पूर्ण स्वच्छ करायचा, घासायचा, स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्यानंतर जी जेवलेली भांडी असतात ती देखील स्वच्छ करून घ्यायची. रोजचीच कामं आहे, थोडासा वेळ जातो, पण हे करणं देखील तितकंच गरजेचं आहे. कारण की दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला कामाला हुरूप आला पाहिजे. आणि असं जर आपण किचन जर असं भांड्यांनी भरलेलं जर ठेवलं तर तितकाच कंटाळा आपल्याला येतो आणि कंटाळा आला की मग कामं करायचा आळस येतो. आता ही सगळी भांडी मी धुवून घेतली पाण्याने. जेवढं पण खरकटं अन्नाचे कण होते ते जाळीवर साठले होते ते काढून घेतले. आता आत्ताच मी काय करते की हे जे किचनचं सिंक आहे ते थोडंसं लिक्विड सोप टाकून पूर्णपणे घासून घेते आणि मग ही जी भांडी घासून मी ते डायरेक्ट सिंकमध्ये ठेवणार आहे आणि लगेचच घासून घेणार आहे. असं केल्याने काय होतं, किचनचं सिंक तर घासलं जातंच, आणि दुसरी गोष्ट म्हणजे भांडी जी घासून ठेवणार आहे ती तेलकट होत नाहीत. तर आता हे किचन सिंक मी घासून घेते. बऱ्याच महिला म्हणतात की मी किचनमध्ये गेल्यानंतर जास्त काही मला वेळ लागत नाही, पण मला वेळ लागतो. कारण की कसं आहे, किचनमध्ये इतकी कामं पडलेली असतात आणि ती कामं आवरता आवरता 1.5 ते 2 तास कसे होऊन जातात ते कळत नाही. कारण की स्वयंपाक झाला की भांडी स्वच्छ करा, किचनचा ओटा स्वच्छ करा, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाची तयारी करा, किचनचे जे नळ आहेत, सोबतच किचनचा जो कपडा असतो तो पूर्णपणे धुवायचा असेल तर तो पाण्यामध्ये भिजत घाला. तर ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आहेत ना, तर त्याच्याकडे देखील आपण लक्ष ठेवलं पाहिजे. नुसती भांडी घासली आणि बाजूला ठेवली, किचनचा ओटा पुसून घेतला तर असं नाही चालत. तर सगळंच करावं लागतं आणि आपण म्हणजे बऱ्यापैकी गृहिणींना ही गोष्ट माहितीच असेल. तर इथे भांडी घासते आणि मुलाला सांगितलं जे डबे आहेत तर ते डबे आणून द्या घासायला, कारण की मग तो डबा राहिला तर मग पुन्हा उद्या सकाळी डबा भरताना मग धांदल उडते. तर इथे मुलाने डबा आणून दिला, भांडे घासून घेते आता पटकन. रात्रीची ही सगळी कामं आपण उरकली ना, भांडे घासणं, त्याच्यानंतर उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी डब्याला जे काय द्यायचं आहे ते भिजत घालणं किंवा भाजी चिरून ठेवणं, निवडून ठेवणं, सिंकमध्ये जे साठलेलं अन्नाचे कण आहेत ते काढून ठेवणं, शिल्लक राहिलेल्या भाज्या तशाच भांड्यामध्ये न ठेवता डब्यांमध्ये, वाट्यांमध्ये काढून ठेवणं, तर हे सगळं करणं खूप गरजेचं आहे. आणि हे सगळं आपण व्यवस्थित उरकलं ना, तर मग शांत अशी झोप लागते. म्हणजे टेन्शन राहत नाही की अरे किचनमध्ये हे काम राहिलंय, ते काम राहिलंय म्हणून. तर हे सगळं मी रोजच करते आणि आज ना थोडंसं थकायला देखील झालेलं आहे, कारण की बाहेर गेले होते दुपारी. आणि दुपारी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं शिवकालीन शस्त्र प्रदर्शन म्हणून. तो खूप वेगवेगळ्या शस्त्राची माहिती त्या प्रदर्शनामध्ये मिळाली. म्हणजे बघितली होती पण कोणती शस्त्र कुठे वापरतात ते माहिती नव्हतं. तर त्या शस्त्र प्रदर्शनामध्ये जाणवलं आणि खरंच ते ऐकत असताना अंगावरती अक्षरशः काटा येत होता. म्हणजे शिवाजी महाराजांचा काळ इतका म्हणजे रोमहर्षक असू शकतो म्हणून. तर भांडी सगळी घासून झाली आणि आता इथे मी हे जे पाणी वगैरे पडलेले भांड्यांचं तर ते व्यवस्थित साफ करून घेते. आता पूर्ण माझं किचन स्वच्छ झालेलं आहे आणि आता मी टेन्शन फ्री झालेली आहे रात्रीची झोपायला. आता हे सगळं आवरल्यानंतर आणखीन एक माझं काम पडलेलं आहे, ते म्हणजे कपड्यांच्या घड्या घालणं. तर असं आहे माझं रात्रीचं रुटीन. कामाचा कंटाळा न करता व्यवस्थित टापटीपमध्ये जर कामं केली ना, तर दुसऱ्या दिवशी काम करायचा हुरूप येतो, उत्साह येतो आणि कंटाळा येत नाही सगळ्यात महत्त्वाचं. तर इथे बघा मी इतक्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या होत्या. जी काही मला 5-10 मिनिटं मिळाली होती, तर तीच 5-10 मिनिटामध्ये मी जेवढ्या जमतील तेवढ्या घड्या घातल्या आणि त्यानंतर पुन्हा भांडी घासून एवढ्या कपड्यांच्या घड्या घातल्या. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं, हे कपड्यांच्या घड्या घालत असताना हे तिघंही माझ्या अवतीभोवतीच फिरतायत. काही काम नाहीये माझ्याजवळ,
पण नुसतं अवतीभोवती फिरतायत, उगाचच कपडे बघणं किंवा मग हे पाहिजे ते पाहिजे करत अवतीभोवती फिरत माझा वेळ खातायत. तर इथे सगळे आता मी कपडे लावून घेते आणि मग आता सकाळी देखील मुलं उठल्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर त्यांची कपडे त्यांना मिळतील. इथे माझा हा मोठा मुलगा सारखा कॅमेरा समोर येतोय, तर त्याला म्हटलं तू बाजूला हो आणि मला माझं काम करू दे. त्याला मी बाजूला केलं आणि आता हे सगळे कपडे जे आहेत हे व्यवस्थित ज्याच्या त्याच्या कप्प्यामध्ये मी ठेवून देणार आहे. तर असं होतं माझं रात्रीचं रुटीन. तर हो, माझे जर व्लॉग तुम्हाला आवडत असतील ना तर नक्कीच लाईक करत चला, शेअर करत चला आणि आवडत असतील तर नक्कीच कमेंट देखील करा. कुठून पाहताय हे देखील मला कळवा. तर आजच्या नाईट रुटीनमध्ये इतकंच. तर भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.